नमस्कार मित्र. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सुरू असलेल्या शिवाजी विद्यापीठामध्ये 10 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीमध्ये फुले शाहू आंबेडकर सप्ताह साजरा करण्यात येतो. या तीन थोर महामानवांच्या कार्याचा जागर, त्यांच्या विचारांचा जागर या सप्ताहात वेगवेगळ्या व्याख्यानांच्या माध्यमातून करण्यात येतो. हा सप्ताह सुरू होत असताना मी विचार करायला लागलो की फुले शाहू आणि आंबेडकर ही जी तीन महान व्यक्तिमत्व आहेत, यांचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं कनेक्शन काय आहे, नेमका कसा संबंध येतो. आणि त्या दृष्टीनं विचार करत असताना मला एक खूप मोठं साधर्म्य लक्षात आलं. ते म्हणजे या तिघांनीही सर्वसमावेशकता, समता या विचारांचा सातत्यानं पुरस्कार केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये समता अधिष्ठित रचना, जातीभेद, धर्म विरहित अशा प्रकारची एक प्रशासनाची पद्धत आपल्याला पाहायला मिळते. त्या दृष्टीनं मी एक तीन मुद्दे महत्त्वाचे घेतले आणि या तीन महामानवांचं कार्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं कार्य याचा विचार करायला लागलो. त्यावेळेस मला खूप साधर्म्य आढळलं आणि म्हणूनच मला असं वाटायला लागलं की ज्यावेळेस आपण फुले शाहू आंबेडकर असा उद्घोष करतो, त्यावेळेस प्रत्यक्ष आपण शिवविचारांचा जागर करत असतो. छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. त्यांनी जे राज्य स्थापन केलं ते रयतेचं राज्य म्हणून ओळखलं जातं. महात्मा ज्योतिराव फुले यांनीही या राज्याचा असाच गौरव केलेला आहे. त्यांनी ज्या काळात राज्य स्थापन केलं त्या काळामध्ये 90-95 नव्हे तर 98-99% जनता ही शेती करत होती आणि त्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज हे शेतकऱ्यांचे राजे होते असंच आपल्याला म्हणावं लागेल. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या विषयी जे कार्य केलेले आहेत किंवा त्यांनी जे धोरण राबवलेलं होतं ते पाहणं खूप महत्त्वाचं ठरतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम जमिनीची प्रतवारी ठरवून घेतली आणि जमिनीचा पोत आहे, जमिनीमध्ये कशा प्रकारची पिकं निघतायत त्यानुसार शेतसारा आकारण्यास सुरुवात केली. त्यामुळे जिरायती जमीन किंवा एकच पीक देणारी जमीन अशा शेतकऱ्यांना सुद्धा बागायती शेतीप्रमाणे शेतसारा भरण्याची गरज राहिली नाही. सर्वात महत्त्वाचा भाग आजही शेतकऱ्यांच्या बाबतीत जो प्रश्न सातत्यानं चर्चेत येतो तो म्हणजे शेतीमालाला हमी भाव. आणि शेतीमालाला हमी भाव देणारे छत्रपती शिवाजी महाराज हे पहिले राजे होते. शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यावरून शेतकऱ्यांना बियाणं, त्याचप्रमाणे घोड्यांच्या पाग्यातून तयार झालेलं खत हे पुरवलं जायचं. शेतकऱ्यांचं उत्पन्न जे होतं, पीक जे असायचं ते धान्य किल्ल्यावरून भाव ठरवून खरेदी केलं जायचं. दुष्काळ पडला तर जमिनीचा शेतसारा माफ केला जायचा. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची काळजी छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेली होती. त्यांनी आपल्या सैनिकांना सक्त सूचना दिलेल्या होत्या की शेतकऱ्याच्या शेतातील झाड तोडायचं नाही आणि वटलेलं झाड सुद्धा जर घ्यायचं असेल तर त्याचा योग्य मोबदला त्या शेतकऱ्याला मिळाला पाहिजे. शेतकऱ्याच्या शेतातील देठालाही हात लावू नये अशी त्यांनी ताकीद आपल्या सैनिकांना दिलेली आपल्याला आढळून येते. त्याचबरोबर ज्या जहागिरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आलेले होते त्या जहागिरीवरती गाढवाचा नांगर फिरवण्यात आलेला होता. त्यांनी सुरुवातीपासूनच नव्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचं धोरण कायम ठेवलेलं होतं. याचबरोबर आपण या तीन महामानवांच्या कार्याकडे जर पाहायला लागलो तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी शेतकऱ्याचा आसूड या त्यांच्या ग्रंथातून शेतकऱ्याच्या विदारक परिस्थितीचं चित्रण केलेलं आपल्याला आढळून येतं. त्यांनी आधुनिक शेतीचा कायम पुरस्कार केला. शेतीचं वन्य प्राण्यांपासून संरक्षण झालं पाहिजे यासाठी ते सातत्यानं प्रयत्नशील होते. जलसंधारण आणि वृक्षारोपण हे शेतीत सुधारण्यासाठी खूप गरजेचं आहे असंही महात्मा ज्योतिराव फुले सांगत असत. त्यांनी सावकारीला विरोध केला. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी सेंद्रिय खतं शेतामध्ये वापरली पाहिजेत असाही त्यांनी कायम आग्रह केलेला होता. आपल्या शेतातून उत्पन्न वाढावं यासाठी भाजीपाला आणि फळबागा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लावल्या पाहिजेत असा त्यांचा आग्रह असायचा. छत्रपती शाहू महाराज यांचं कार्य कोल्हापूर वासियांना तर नवीन नाही.
मात्र इतर भागातील लोकही हे चॅनल पाहतात, त्यांच्यासाठी आवर्जून छत्रपती शाहू महाराजांचं कार्यही आपण लक्षात घेतलं पाहिजे. सर्वात महत्वाचं म्हणजे जास्तीत जास्त शेती ओलिताखाली यावी यासाठी त्यांनी राधानगरी सारखं मोठं धरण बांधलेलं आपल्याला आढळतं. त्याने आधुनिक शेतीचा पुरस्कार केला. कॉफी, सफरचंद अशा वनस्पतींची लागवड पन्हाळा भागामध्ये त्यांनी केलेली आपल्याला सापडते. शेतीमध्ये विविध प्रयोग करणं, शेतकऱ्यांना अनेक सुविधा देणं, त्यामध्ये शेतकऱ्याला सावकाराकडे जायची गरज भासू नये यासाठी सरकारमार्फत शेतकऱ्याला कर्ज सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिलेली होती. शेतकऱ्याला शिक्षण दिलं गेलं पाहिजे, आधुनिक पद्धतीनं शेती कशी केली पाहिजे यासाठीही त्यांनी काळजी घेतलेली आपल्याला आढळून येते आणि त्यासाठी ॲग्रिकल्चर कॉलेजची स्थापना त्यांनी केलेली होती. शेतकऱ्याचा माल खरेदी झाला पाहिजे, त्याला योग्य भाव मिळाला पाहिजे यासाठी त्यांनी काळजी घेतलेली होती आणि दुष्काळ पडला तर शेतकऱ्याच्या शेतीवरती कमीत कमी त्याचा परिणाम व्हावा यासाठी जलसंधारणाखाली अधिक शेती यावी यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न केलेले होते. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शेती हा राष्ट्रीय उद्योग असला पाहिजे आणि कलेक्टिव्ह फार्मिंग झालं पाहिजे, सहकारी तत्वावर शेती राबवली पाहिजे असं प्रतिपादन सातत्यानं केलेलं आपल्याला आढळतं. जर शेतकऱ्यांनी खरंच सहकारी पद्धतीनं शेती केली असती तर आज अतिवृष्टीमध्ये शेतामध्ये बांधणं राहिल्यामुळं, छोटी छोटी शेती असल्यामुळं जे नुकसान होतं ते नुकसान खूप मोठ्या प्रमाणात घटवता आलं असतं. त्यांनी सहकार शेतीबरोबरच शेतीचं आधुनिकीकरण झालं पाहिजे आणि शेती जास्तीत जास्त ओलिताखाली आली पाहिजे असा आग्रह धरला. तसे अनेक प्रकल्प त्यांनी सुचवलेले आपल्याला आढळून येतात. संविधान लिहिताना आणि नंतरही त्यांनी कायम शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे, कामगारांच्या हिताचे कायदे बनवण्यावर भर दिलेला आपल्याला आढळून येतो. खोती आणि वतनदारी पद्धतीला त्यांनी कडाडून विरोध केला. 1929 साली त्यांनी रत्नागिरी इथं एक शेती परिषद, शेतकऱ्यांचा मेळावा घेतलेला होता. कामगार आणि शेतमजुरांचं सातत्यानं हित पाहणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचे कैवारीच होते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्त्री सन्मानाचं धोरण राबवलेलं होतं. त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी स्त्रियांना समानतेची वागणूक दिली हे सर्व ज्ञात आहे. मात्र त्याचबरोबर स्त्री सन्मानाची भूमिका त्यांची एवढी चांगली होती की सुरतच्या सुभेदाराच्या सुनेचा प्रकरण जे आहे ते एक दंतकथा आहे, अशा प्रकारच्या दंतकथा लिहिण्यापर्यंत अनेकांची मजल गेली. सुरतेच्या सुभेदाराच्या सुनेचा प्रसंग खरा की खोटा या वादात न पडता छत्रपती शिवाजी महाराज हे स्त्री सन्मानाच्या बाबतीत अतिशय जागरूक होते. त्यांनी आपल्या सैनिकांना, स्त्रियांना आणि लहान मुलांना कोणत्याही प्रकारचा त्रास दिला जाणार नाही याबाबत पुरेपूर काळजी घेण्याचं सांगितलेलं होतं. परस्त्री माते समान मानणारा हा जाणता राजा स्त्रियांची गुलामगिरीतून मुक्तता करण्यासाठी जणू काही कटिबद्ध होता. डच लोकांशी करार करताना त्यांनी गुलामगिरी चालणार नाही असं एक कलम टाकलेलं होतं आणि हे कलम स्त्री आणि पुरुष या दोघांनाही लागू होतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांना निर्णय प्रक्रियेत स्थान दिलेलं आपल्याला आढळून येतं. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज मुख्य ठिकाणी नसायचे त्यावेळेस मासाहेबांच्या किंवा महाराणींच्या मुद्रेसह आदेश काढले जात होते. महात्मा ज्योतिराव फुले यांचं कार्य तर आपल्याला माहीतच आहे. त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये घातलेला आपल्याला आढळून येतो. 1948 साली भिडेवाड्यामध्ये पहिली मुलींची शाळा त्यांनी सुरू केली. त्यानंतर अनेक मुलींच्या शाळा त्यांनी काढलेल्या आपल्याला आढळून येतं. त्यांनी पितृसत्ताक कुटुंब व्यवस्थेला विरोध केलेला आपल्याला आढळतो. विधवा पुनर्विवाह, विधवांचा पूर्वीच्या काळीमध्ये विवाह केले जात नव्हते आणि विधवा पुनर्विवाह कायम त्यांनी या गोष्टीचा पुरस्कार केलेला आपल्याला आढळतो. त्याचबरोबर विधवांच्या केशवपनास त्यांनी विरोध केला आणि बालहत्या प्रतिबंधक गृह त्यांनी स्थापन केला. कुमारी माता आणि विधवा माता ज्या होत्या त्यांना मुलाला जन्म देता येणं सोयीचं व्हावं यासाठी अशा गृहाची त्यांनी स्थापना केलेली आपल्याला आढळते. समाजामध्ये समता यावी, स्त्री पुरुष समानता यावी यासह
सर्व स्तरावरची समानता यावी, सत्यशोधक समाजाची स्थापना अशा भूमिकेतूनच महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेली आपल्याला आढळते. छत्रपती शाहू महाराज यांनी मुलींनाही मोफत आणि सक्तीचं शिक्षण केलेलं होतं. असं मोफत आणि सक्तीचं शिक्षण करणारं हे देशातील पहिलं राज्य होतं. 1917 साली त्यांनी विधवा पुनर्विवाह कायदा केला. अशा प्रकारचा कायदा करणारं सुद्धा हे पहिलं राज्य होतं. देवदासी, मुरळी अशा ज्या प्रथा होत्या त्या प्रथांना त्यांनी कडाडून विरोध केला आणि त्याबाबतचे कायदे सुद्धा केले. घटस्फोट आणि पोटगीचा अधिकार त्यांनी महिलांना दिला आणि 18 वर्षावरच्या मुलीला आपला जोडीदार निवडण्याचा हक्कही त्यांनी बहाल केलेला आपल्याला आढळतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेही स्त्रियांच्या हक्काबाबत खूप जागरूक होते. त्यांनी स्त्री पुरुष समानता आणण्यासाठी जे जे करता येणं शक्य होतं ते केलेले आहे. त्यातलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे हिंदू कोड बिल, ज्याच्यातून महिलांना समान हक्क, मालमत्तेमध्ये अधिकार, घटस्फोट आणि मतदानासारख्या गोष्टी त्यांनी बहाल केलेल्या आपल्याला आढळून येतात. त्याचबरोबर महिलांना प्रसूती रजा मिळाली पाहिजे यासाठी त्यांनी कायदा बनवला, ज्या कायद्याला माइन्स मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट असं म्हटलं जातं. ज्या ज्या ठिकाणी कायद्याच्या माध्यमातून महिलांना बरोबरीचं स्थान देता येईल, सन्मानाचं स्थान देता येईल, त्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या गोष्टीचा पुरस्कार केलेला आणि महिलांना सन्मान मिळावा यासाठीच्या सर्व प्रकारच्या तरतुदी केलेल्या आपल्याला आढळून येतात. तिसरा मुद्दा मी तुलनेसाठी घेतलेला होता तो म्हणजे शिक्षण. इथं प्रश्न असा पडतो की छत्रपती शिवाजी महाराज आणि शिक्षणाचा काय संबंध? मात्र तसं नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांना जे शिक्षण मिळालेलं होतं ते माँसाहेब जिजाऊ यांच्याकडून. त्यातून ते एक चांगले राजे बनले, घडले. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत तितकेच दक्ष असलेले आपल्याला आढळून येतात. त्यांनी शिक्षणाचं महत्त्व जाणलेलं होतं, म्हणूनच मुलांच्या शिक्षणाची त्यांनी उत्तम सुविधा तयार करून घेतलेल्या होत्या. त्यांनी आपल्या सर्व मुलींनाही लिहायला आणि वाचायला शिकवलेलं होतं. ते शिक्षणाच्या बाबतीत किती जागरूक होते तर छत्रपती संभाजी महाराजांना 13 ते 16 भाषा चांगल्या पद्धतीने येत होत्या, बोलता येत होत्या, वाचता येत होत्या. हे आपण लक्षात घेतलं तर मराठी मातृभाषा असणाऱ्या महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र इतक्या विविध भाषा बोलू शकत होते. त्यासाठी त्यांना त्या भाषा शिकवण्याची सुविधा छत्रपती शिवाजी महाराजांनी उपलब्ध करून दिलेली आपल्याला मान्य करावं लागतं. त्यांच्या दृष्टीनं नैतिक शिक्षणाचं महत्त्व हे फार मोठं होतं आणि खरं सांगायचं झालं तर अशा प्रकारचं शिक्षण त्यांना माँसाहेबांच्याकडून मिळालेलं होतं. महात्मा ज्योतिराव फुले हे तर शिक्षणासाठीचा आग्रह धरणारे किंवा आधुनिक शिक्षणाची गंगा ही बहुजनांच्या दारापर्यंत घेऊन जाणारे पहिले महामानव. त्यांनी सर्व जाती धर्माच्या मुलांना शिक्षण मिळावं यासाठी खूप प्रयत्न केले. स्थापत्य अभियांत्रिकीचं शिक्षण गरीब घरातील बहुजनांच्या मुलांना मोफत मिळालं पाहिजे असा त्यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्याकडे आग्रह धरला आणि त्यानुसार तशी सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये ते यशस्वी झालेले आपल्याला आढळतात. महात्मा ज्योतिराव फुले यांनी बहुजनांच्या शिक्षणासाठी, बहुजनांच्या मुलांच्या शिक्षणासाठी अनेक शाळांची स्थापना केली. त्याचबरोबर काम करून शिकणाऱ्या मुलांसाठी रात्र शाळांची सुद्धा स्थापना केलेली आपल्याला आढळून येते. इकडे छत्रपती शाहू महाराजांनी 1917 साली मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला. जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्यांच्यासाठी दंडाची तरतूद केली. मुलांना शिकण्यामध्ये सर्वात मोठी अडचण होती ती म्हणजे राहण्याची सोय. त्या काळी दळणवळणाची व्यवस्था, प्रवासाच्या व्यवस्था आजच्यासारख्या नव्हत्या. त्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या जाती धर्मांच्या मुलांसाठी 21 अशी वसतिगृह स्थापन केली. त्यांनी अनेक शिक्षण संस्थांना, वाचनालयांना मोठ्या प्रमाणात मदत केली. छत्रपती शाहू महाराजांचा व्यावसायिक शिक्षणावर मोठा भर होता. शिक्षणामध्ये सुद्धा मागासवर्गीयांना आरक्षण त्यांनी ठेवलेलं होतं आणि
आपल्या शिक्षण विषयक धोरणाची अंमलबजावणी व्यवस्थित होते की नाही याची पाहणी करण्याची व्यवस्था त्यांनी केलेली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण हे सर्वांच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे आणि जे आज सामाजिक दृष्ट्या मागास घटक आहेत ती मुलं सुद्धा शिकली पाहिजेत, ते सुद्धा मुख्य शिक्षणाच्या प्रवाहात आली पाहिजेत. यासाठी संविधानामध्ये तर तरतुदी केल्याच, मात्र स्वतःही 1945 साली पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मार्फत मुंबई, औरंगाबाद, नांदेड अशा शहरांच्या मध्ये त्यांनी महाविद्यालय आणि शिक्षण व्यवस्था निर्माण केलेल्या आपल्याला आढळून येतात. बहिष्कृत हितकारिणी सभेद्वारे त्यांनी विविध वसतिगृहे, वाचनालये आणि शिक्षण केंद्रे स्थापन केलेली आपल्याला आढळतात. स्त्री शिक्षणावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मोठा भर होता. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो पिलेला गुरगुरणारच, असं ते म्हणत असत. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या शिष्यवृत्त्या विद्यार्थ्यांना उपलब्ध कशा होतील याबाबतचे धोरण आखलेलं होतं आणि ते शासनाला सादर करून त्याची अंमलबजावणी सुरू केलेली होती. त्याचबरोबर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शहरामध्ये वसतिगृह स्थापन झाली पाहिजेत हा आग्रह धरला आणि त्यानुसार वसतिगृहांची स्थापना सुद्धा झाली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला संदेश जो आहे, जो आज सर्वांना माहीत आहे, तो म्हणजे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. या पार्श्वभूमीवरती आपण पाहत असताना हे तीनही महापुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी कशा प्रकारचे विचार व्यक्त करतात हेही पाहणं थोडं महत्त्वाचं वाटतं. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या शिक्षण प्रसारापासून सुरू झालेला हा प्रवास छत्रपती शाहू महाराजांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या कायद्यामार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या संदेशापर्यंत येतो. या प्रवासात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा या तीनही महापुरुषांच्यावरती मोठा प्रभाव होता असं जाणवतं. महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवाजी महाराजांचे वर्णन कुळवाडी भूषण अर्थात शेतकऱ्यांचा राजा असं केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बहुतांश रयत ही शेती करत होती आणि त्यामुळं अशा प्रकारचं यथोचित वर्णन महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेलं आपल्याला आढळतं. त्यांची समाधी शोधून काढून रायगडावरती प्रथमच शिवजन्मोत्सव साजरा करण्याचं कार्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलं. त्यांनी शिवाजी महाराजांच्यावरती दीर्घ पोवाडा लिहिला आणि त्यामुळे महात्मा ज्योतिराव फुले यांना आद्य शिवचरित्रकार असं म्हटलं जातं. त्यांच्या दृष्टीने ते केवळ लढवय्ये राजे नव्हते, तर समतेचा पुरस्कार करणारे, स्त्रियांचा सन्मान करणारे, सर्व धर्माविषयी सहिष्णुता बाळगणारे राजे होते. छत्रपती शाहू महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज होते. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या कार्यासाठी छत्रपती शाहू महाराज आर्थिक सहाय्य करत होते. ते महाराजांचे वारस, त्यांना महाराजांच्या कार्याचा मोठा अभिमान होता. शाहू महाराजांच्या मते छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक क्रांतीचे जनक होते. शिवाजी महाराजांचे राज्य हे रयतेचे राज्य होतं. सर्व समावेशकता हे या राज्याचं खास वैशिष्ट्य होतं आणि त्याचमुळे खऱ्या अर्थानं शिवछत्रपतींचे कार्य हेच छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचं अधिष्ठान होतं असं आपल्याला दिसून येतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख वेळोवेळी गौरवपूर्ण शब्दात केलेला आपल्याला आढळतो. ते शोषित आणि मागासवर्गीयांचे रक्षक व समतावादी राजे होते असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत. 3 मे 1927 रोजी बदलापूरच्या शिवजयंती कार्यक्रमात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वसमावेशक राजे असल्याचे प्रतिपादन केलं. त्यांनी प्रशासनात आणि सैन्यात कधीही जाती धर्माच्या आधारे भेदभाव केला नाही असंही त्यांनी सांगितलेलं आपल्याला आढळतं. या तीनही महामानवांच्या जीवनामध्ये समता आणि सर्वसमावेशकता यांना मोठं प्राधान्य होतं. त्यांच्या कार्याचा प्रवास महात्मा ज्योतिराव फुले यांच्या शिक्षण विषयक कार्यापासून सुरू होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या संदेशापर्यंत येतो. शिवाजी महाराज यांनीही माँसाहेब जिजाऊ यांच्याकडून शिक्षण घेतलं. युद्धकालात ते इतर गुरूंच्याकडून शिकलेही असत. मात्र
एक चांगला माणूस होण्याचं, चांगला राजा होण्याचं आणि त्यासाठी अंगी वेगवेगळे गुण आणण्याचं कार्य जे आहे ते कार्य माँसाहेबांनी दिलेल्या शिकवणीतून झालेलं होतं. समतेचे, सर्वसमावेशकतेचं ते शिक्षण होतं. त्यांनी सर्वांना बरोबर घेत सर्व जाती धर्माच्या मुलांना एकत्र आणत संघटित केलं, आपले सैन्य तयार केलं आणि तत्कालीन जुलमी राजवटी विरुद्ध त्यांनी लढा उभारला, संघर्ष केला आणि त्यातून त्यांनी रयतेचं राज्य उभा केलं. आज आपण चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे, कारण शिक्षण हा उज्ज्वल भविष्याचा पाया आहे. शिक्षण घेतल्यानंतर संघटित व्हायचं आहे आणि तेही सर्वांना एकत्र घेऊन. सर्वसमावेशकता असेल तरच संघर्षामध्ये जिंकता येतं. ही शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यातून जी मिळते तीच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीही आजच्या युवकांना, आजच्या तरुणांना दिली आहे असं मला प्रकर्षानं जाणवतं. त्यामुळंच ज्यावेळेस आपण फुले शाहू आंबेडकर असं म्हणत असतो त्यावेळेस प्रत्यक्ष शिवविचाराचा, शिवकार्याचा आपण जागर करत असतो असं मला राहून राहून वाटतं. छत्रपती शिवाजी महाराज हे जाणते राजे होते. त्यांनी केलेलं कार्य जे होतं ते सर्वांना बरोबर घेऊन रयतेचं राज्य स्थापन करण्याचं कार्य केलं. कोणत्याही घटकावर अन्याय होणार नाही याची त्यांनी प्रकर्षानं काळजी घेतली आणि तेच कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानातून आपल्याला दिसतं. त्याचमुळं पुन्हा एकदा म्हणावंसं वाटतं, फुले शाहू आंबेडकर यांचा उद्घोष म्हणजेच शिवविचारांचा, शिवकार्याचा जागर आहे. तो आपण सातत्यानं केला पाहिजे.